सो व्हॉट इज अ ब्युटी फॅमिली अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू गाईज. तर आजचा ब्लॉग पूर्णपणे अनस्क्रिप्टेड असणार आहे, कारण मला माहीत नाही माझ्या दिवसभर काय काय करणार आहे. पण दिवसभर असं नाही, बट आता आम्ही चाललो आहे, मी आणि अरमान. माझ्या आय डी साईज फोटो काढायचे आहेत आणि अरमानलासुद्धा हेअरकट करायचा आणि त्याचंसुद्धा काहीतरी काम आहे किरकोळ. बट ते हेअरकटला जायच्या आधी मी माझा आय डी साईज फोटो काढून घेणार आहे, कारण डॉक्युमेंट्सला अटॅच करण्यासाठी एकही माझ्याकडं आय डी कार्ड साईज फोटो नाही आहे. तर पहिल्यांदा ते काम करून घेणार आहे आणि मग हेअरकटला जाणार आहे. आणि मी गेले 2 दिवस जिमला पण गेलो नाही, कारण माझी मान किंवा माझा जो नेकचा पेन आहे तो पूर्णपणे रिकवर झाला नाही. 80% रिकवर झाला आहे, बट पूर्णपणे नाही. आय नो की माझे लेग डे होते, तरी पण मी रिस्क घेतलेला नाही. तर हे सोमवारपर्यंत टोटली रिकवर होईल. तर आता ऑलरेडी 11:15 झालेत. तर पहिलं आपण जाऊया, कारण आम्हाला 12:30 किंवा 12:45 परत घरी यायचं रिटर्न, कारण आम्हाला जाऊन पुढे एक्झाम आहे त्याची. सो लेट्स गो. 2 seconds later. सो गाईज, प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे. आम्ही आता पहिल्यांदा हेअरकट लावलो आहे, कारण त्यानं काहीतरी एका पर्टिक्युलर टाईमची अपॉइंटमेंट घेतलेली. सो त्यानंतर मग आम्ही आता आमचा आय डी साईज फोटो काढायला जाणार आहे. तर आता ह्याची पहिला केस कापूया आपण. गाडीची तास का झालेली सरकर झालेली, असं रफ दिसाले. बरं खायला द्यायचं नाश्ता. अरे दे चल, कुठं जायचं की अडवी ना. हां पेपरला येऊन जाऊया कुठं जायचं. अरे संध्याकाळी नको रे बाबा. ऐक ना, माझं 1 वाजता मला ऐक की गाडीला पेपर आहे, तासभरात यायला. हॅलो, तासभर बाळ. अरे बॉडी टॅन पडली माझी ऑलरेडी टॅन आहे. गाईज, अनफॉर्च्युनेटली आम्हाला कोल्ड कॉफी भेटलेली नाही. ऐकायला सांगायचं असती. चांगलं बोलायचं रे आधी. सांगताला बोलायचं, बंद असते, फक्त रात्रीच चालू असते. 346 minutes later. सो गाईज, आता आपण फायनली घरी आलो आहे. तर माझं अजून एक काम राहिले, मेन म्हणजे ते आय डी साईजचे फोटो काढायचे, कारण अरमानची हेअर कटिंगला अपॉइंटमेंट असल्यामुळे आम्ही पहिला तिकडे गेलो. सो तिकडून यायला आम्हाला 12:30 वाजले. तर तिची जी एक्झाम टायमिंग आहे ती 2:30 वाजता आहे, बट त्याला 1:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. सो त्यामुळे तो म्हणलं की आपण संध्याकाळी जाऊया आय डी साईजचे फोटो काढायला. तर त्यामध्ये मी ॲडमिट कार्डचे पण प्रिंटआउट्स काढणार आहे. सो संध्याकाळी मी दोन्हीसुद्धा ती कामं करून घेणार आहे. सो गाईज, आता 6 वाजलेत. तर आता मी चाललो आहे आय डी कार्ड फोटो काढायला. सकाळपासून माझं सोड सकाळपासून व्हिडिओ आला. सो गाईज, इथे मी माझे सगळे डॉक्युमेंट्स झेरॉक्स काढून आणलेले आहेत. बट अनफॉर्च्युनेटली एकही फोटो स्टुडिओ आता सध्या चालू नाही, त्यामुळे मला कुठलाही आय डी साईज फोटो मिळालेला नाही. बट मी एका व्यक्तीला फोन लावलेला जे माझ्या ओळखीमध्ये आहेत. तर ती म्हणली की शनिवार असल्यामुळे त्यांचं स्टुडिओ बंद आहे, आणि जर जुना आय डी साईजचा फोटो काढायचा मला तर माझ्याकडं कोड आहे, बट ते स्वतः जिथे मी काढलेलं आहे तेच स्टुडिओ बंद आहे. तर आता बघायला पाहिजे, कारण जर नाही भेटलं तर मला गावात जायला पाहिजे कोल्हापूरमध्ये फोटो काढायला आय डी साईज. तर बघूया काय होते काय नाही, कारण आत्ता 6:45 वाजत आल्यात. सो जस्ट होप फॉर द बेस्ट की त्यांनी यावं, बघूया काय होते. सो गाईज, फॉर्च्युनेटली ॲक्च्युली मला त्यांच्यासोबत कॉल झाला. सो ते बोलले की या लागलो स्टुडिओ ओपन करण्यासाठी. सो थँक गॉड की माझं गावात जायचं वाचलं, आणि इथल्या इथं माझं सगळं ते आय डी साईजच्या फोटोचं काम होणार आहे. तर आता मी जाणार आय डी साईजचे फोटो काढायला. तर अरमानला फोन लावूया, तो ॲक्च्युली घरी गेला आहे. तर बघा, अजून काही फिक्स नाही खायला जायचं, बट पहिलाही माझं काम करून घेऊ आय डी साईजच्या फोटोचं, कारण ते इम्पॉर्टंट आहे. सो गाईज, आता आम्ही आली दुर्गा कॅफेजवळ कॅडबी खायला. आपलं जे काम होतं आय डी साईज फोटोचं ते झाले. सो आता इथून आम्ही कॅडबी खाणार आहोत.